बीड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणखी एका गुंडावर एमपीडी अंतर्गत कारवाई। मकोका आणि एमपीडीएच्या कारवायांचा धडाका सुरूच। गंभीर 7 गुन्ह्यांची नोंद असलेल्या शेख नवीद शेख चांद नावाच्या गुंडावर कारवाई। बीडच्या अंबाजोगाईत सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या। पैशासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं विवाहितेनं गळफास घेत जीवन संपवल्याचा आरोप। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। दुष्काळी झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला मोठा धक्का। 3 वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची मान्यता रद्द। 17 सिंचन प्रकल्पांची जलसंपदा विभागाकडून मान्यता रद्द करण्यात आली। प्रकल्पासाठी 5 कोटी 33 लाखांचा निधी देण्यात आला होता। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबियांना निमंत्रण। वडिलांना न्याय मिळाला पाहिजे अपेक्षेनं रायगडावर जाते वैभवी देशमुख हिची प्रतिक्रिया। तर लढण्याची ताकद मिळावी यासाठी रायगडावर नतमस्तक होणार धनंजय देशमुखांचं विधान। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील झाडावर चढून वारकऱ्यांचं आंदोलन। केजच्या सासुरामधील एकनाथ महाराज संस्थानामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत 3 दिवसांपासून उपोषण सुरू। बीड जिल्ह्यात खरीप पेरणीच्या अनुषंगानं शेती मशागतीच्या कामाला वेग। अनेक ठिकाणी कापूस आणि तूर लागवड तर काही ठिकाणी पेरणीलाही सुरुवात। मात्र पावसानं साथ न दिल्यास दुबार पेरणीचं संकट। जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी मागतो। अगवण्याचा नातेवाईक असलेल्या सुपेकरांच्या विरोधात माझ्याकडे तक्रारी। भाजप आमदार सुरेश धस यांचे आरोप। बीडमध्ये माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा। ढोल ताशांच्या गजरामध्ये यात्रा। लहान मुलांसह महिला भाविक यात्रेमध्ये सहभागी। बीड जिल्ह्यातील चाकुरवाडी देवस्थानला 10,000 किलो साखरदान। भव्य महोत्सवी वर्षानिमित्त कळंबमधील भक्तांकडून साखरदान करण्यात आली। 3 वर्षांपासून सातत्याने TV9 मराठी नंबर 1 बातम्यांचं एकमेव हेडक्वार्टर TV9 मराठी। आता डीडी फ्री डिशवर चॅनल क्रमांक 68 वर उपलब्ध। TV9 मराठी एकमेव।